नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई या पदासाठी 79 जागांसाठी नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीविषयी डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तर चला आता जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आजच जाहिरात आलेली आहे आणि त्याच सोबत आजपासून ऑनलाईन अर्ज करायला देखील सुरुवात झालेली आहे. बघा, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे 12/8/2026 पासून आणि शेवटची तारीख असणार आहे 21/8/2026 पर्यंत. तुम्ही सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपली जी परीक्षा आहे मित्रांनो, परीक्षा दिनांक आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला अपडेट त्याचं भेटून जाईल, अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. तर चला पुढील माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो. महत्त्वाच्या इथं काही सूचना आहेत ज्या की खूप महत्त्वाच्या असणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. सर्वात महत्त्वाची जी सूचना असणार आहे मित्रांनो, 100% ज्या जागा आहेत मित्रांनो, त्या फक्त सांगली जिल्ह्यातील जे पण मूळ रहिवासी उमेदवार आहे त्यांच्याच भरल्या जाणार आहेत मित्रांनो. म्हणजे फक्त सांगली जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत तेच जे उमेदवार आहेत त्या या पदासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो. इतर कोणत्याही जिल्ह्याचे उमेदवार इथे अर्ज करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बाकीचे ऑनलाईन अर्ज भरताना काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ते ज्या की तुम्ही इथं वाचू शकता, जसं की मोबाईल नंबर, ईमेल आयडी व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे. बाकी जर म्हटलं तर आपल्याला जर आपल्या नावामध्ये इथं बदल झाले असेल तर नावात बदल झाल्याचं जे पण प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. आणि लेटेस्ट तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट देखील लागणार आहे मित्रांनो. कधीपर्यंतचं डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही सादर करू शकता त्याच्याबद्दल देखील पुढे माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तर बघा, त्याच्या अगोदर आपल्याला शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे आणि इतर माहिती आपण जाणून घेऊयात. त्यानंतर लगेच ऑनलाईन अर्ज भरताना कोणकोणते कागदपत्र तुमच्याकडे इथे लागणार आहेत त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. कागदपत्रांची जी पूर्ण यादी आहे मित्रांनो, कागदपत्र लिस्ट, ती संपूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघण्यासाठी भेटेल. तर बघा, आपल्याला या पदासाठी जर म्हटलं तर शिपाई हे पद असणार आहे मित्रांनो. याच्यासाठी वयाची अट ठेवण्यात आलेली आहे 18 ते कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. आणि याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे 12वी उत्तीर्ण. ठीक आहे, कमीत कमी 12वी उत्तीर्ण तुम्ही इथं पाहिजे आहे. आणि इथे बघा, डोमासाईल सर्टिफिकेट विषयी इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे डोमासाईल सर्टिफिकेट सर्वांना इथे कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो. कारण 100% ज्या जागा आहेत मित्रांनो फक्त सांगली जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत त्यांच्याच भरल्या जाणार आहेत. जसं की आता लेटेस्ट आपल्याला पुणे जिल्ह्यातील देखील शिपाई पदासाठी इथं 200+ जागांसाठी इथं जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी देखील 100% ज्या जागा आहेत मित्रांनो त्या त्या जिल्ह्यातीलच भरल्या जाणार आहेत मित्रांनो. जसं की पुणेचे देखील तसं झालं आणि सांगली जिल्ह्याची आता जाहिरात आलेली आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये देखील सर्व जागा ज्या आहेत त्या फक्त त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांच्याच भरल्या जातील मित्रांनो. तर त्याच्यासाठी इथं डोमासाईल सर्टिफिकेट इथं कंपल्सरी लागणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट इथे दिलेली आहे मित्रांनो, बघा, आता ज्या पण महिलांचं आता नवीनच लग्न झालेलं असेल, ठीक आहे, त्यांच्याकडे जर डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तिथलं, तर त्यांचं जे पण पतीचं डोमासाईल सर्टिफिकेट आहे म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र ते चालेल त्यांना, ठीक आहे. परंतु त्याच सोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे इथं असायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला इथं ते डोमासाईल सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाईल मित्रांनो. म्हणजे एखादं नवीन लग्न झालं असेल किंवा लग्न होऊन 2-3 वर्ष झालं असेल परंतु त्या महिलेचं डोमासाईल सर्टिफिकेट सांगली या ठिकाणचं नसेल, तर त्या महिलांसाठी तो ऑप्शन दिलेला आहे. पतीचं डोमासाईल सर्टिफिकेट चालेल परंतु तुमच्याकडे त्याचसोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र देखील असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही इथं अर्ज करू शकता, काहीच अडचण नाही. महिला व पुरुष उमेदवार दोन्ही उमेदवार इथं अर्ज करू शकतात. आणि पुढे अजून एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे, समांतर आरक्षण इथं लागू असणार नाही मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला ओपन मधून सर्व या जागा, खुल्या प्रवर्गातून सर्व जागा या भरल्या जातील, स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे. पुढे बघा, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, इथे बघा निवड कार्यपद्धती. ठीक आहे, निवड कार्यपद्धती इथं आपल्याला काय दिलेली आहे मित्रांनो, बघा, आपल्याला इथं ऑफलाईन परीक्षा होणार आहे 70 गुणांची. ठीक आहे, आणि 30 गुणांची तुमची मुलाखत होणार आहे मित्रांनो. 70+30 100 गुणांवरती तुमचं फायनल सिलेक्शन होईल. जेवढे पण अर्ज येतील त्या अर्जापैकी ज्या पण उमेदवारांना 100 पैकी जास्तीत जास्त गुण मिळतील त्यांचं डायरेक्टली इथं सिलेक्शन केलं जाईल मित्रांनो. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची असणार आहे लेखी परीक्षा. ठीक आहे, लेखी परीक्षा ही तुमची ऑफलाईन असणार आहे मित्रांनो, MCQ टाईप. ठीक आहे, बहुपर्यायी तुमची परीक्षा होणार आहे परंतु ऑफलाईन होणार आहे आणि ती असणार आहे 70 गुणांची. ठीक आहे, बघा, आपल्याला MCQ टाईप इथं ही पेपर होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला या परीक्षेमध्ये, या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील किंवा कोणकोणत्या विषयाचा
समावेश असेल त्याच्याबद्दल माहिती देतो. तर बघा, आपल्याला इथं पहिला विषय दिलेला आहे मराठी. ठीक आहे, मराठी हा पहिला विषय असणार आहे. दुसरा विषय दिलेला आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. तिसरा विषय दिलेला आहे सांगली जिल्ह्याची माहिती आणि चौथा विषय दिलेला आहे पुढे बघा बुद्धिमापन चाचणी. 5 नंबरचा विषय दिलेला आहे बँकिंग व सहकार. या विषयांचा समावेश असेल असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. टोटल किती विषय दिलेले आहेत मित्रांनो? 5 विषय. 5 विषयासाठी जर म्हटलं तर टोटल 70 प्रश्न विषय 5 विषयांवरती 70 प्रश्न विचारले जातील आणि हे 70 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 75 मिनिटाचा टायमिंग इथं असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जी ऑफलाईन परीक्षा होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे, त्या लेखी परीक्षेचं स्वरूप असणार आहे मित्रांनो. या 5 विषयांचा समावेश तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. जास्तीत जास्त प्रश्न बँकिंग व सहकार याच्यावरती विचारले जातील, कारण आता लेटेस्ट जर म्हटलं तर सांगली जिल्ह्यामध्येच ठीक आहे, आता मागेच फॉर्म भरून घेतलेले आहेत. त्या पदभरतीचे पेपर 31 ऑगस्टला होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, 31 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील लिपिक या पदासाठी जी पदभरती आलेली होती मित्रांनो, तर त्या पदभरतीचे पेपर होणार आहे मित्रांनो 31 ऑगस्टला. आणि त्याच्यामध्ये त्या अभ्यासक्रमामध्ये देखील आपल्याला बँकिंग सहकारवरती 40 प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो. इथं प्रश्नांची संख्या किती असणार आहे प्रत्येक विषयावरती ती दिलेली नाहीये मित्रांनो, परंतु बँकिंग सहकार याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील, 9 ते 10 प्रश्न. बाकी जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्ता याच्यावरती 15 ते 20 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर मराठीवरती 5 ते 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. सामान्य ज्ञान चालू घडामोडी याच्यावरती तुम्हाला 5 ते 10 प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे मित्रांनो. बँकिंग सहकार याच्यावरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. जिल्ह्याची माहिती आणि मराठी गणित बुद्धिमत्ता याच्यावरती देखील तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. पेपर अगदी सोपा असणार आहे. 10वी-12वीची लेवल असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्या अनुषंगाने आपण गेल्या 4-5 वर्षापासून जिल्हा बँकेच्या शिपाई आणि लिपिक दोन्ही पदांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय मित्रांनो. तर बघा, त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो मित्रांनो. बघा, हा सांगली जिल्ह्याचा लिपिक या पदाचा अभ्यासक्रम आहे मित्रांनो. बघा, इथं बँकिंग व सहकार या विषयावरती टोटल तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याच्यासाठी 40 गुणांसाठी. ठीक आहे, तर हा लिपिक पदाचा अभ्यासक्रम आहे. सारखा थोडाफार अभ्यासक्रम सारखाच आहे मित्रांनो, फक्त याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इंग्रजी भाषा दिली नाही शिपाईसाठी. ठीक आहे, सोबत जर म्हटलं तर संगणक याच्यावरती प्रश्न विचारले जातील असं सांगितलेलं नाहीये मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर बघा, बाकीचे सारखेच विषय असणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे जर म्हटलं तर हे 40 प्रश्न झाले टोटल. याचे हे जे 2 विषय आहेत मित्रांनो हे स्किप केले. ठीक आहे, हे 20 प्रश्न कट झाले टोटल, म्हणजे आपल्याला लगेच कळून येतं की 70 मार्क होतात मित्रांनो. ठीक आहे, 70 मार्क कशा कशाचे, जसे की बँकिंग सहकार. ठीक आहे, बँकिंग सहकारवरती किती प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो? 40 प्रश्न. हे 40 झाले. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान चालू घडामोडी याच्यावरती 10 प्रश्न. त्याच्यानंतर इंग्लिश हा विषय नाहीये शिपाईसाठी, हा कट करूयात मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं संगणक हा विषय नाहीये, हा कट करूयात. त्याच्यानंतर इथं आपल्याला बुद्धिमत्ता व गणित दिलेले मित्रांनो. बुद्धिमत्तावरती 10 प्रश्न आणि मराठीवरती 10 प्रश्न. बघा, टोटल किती होतात तर 70 प्रश्न. ठीक आहे, हा लिपिक पदाचा अभ्यासक्रम आहे. आता त्याचे पेपर 31 ऑगस्टला होणार आहे मित्रांनो. त्याचं आपल्याला हे अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो. आणि त्याच प्रकारे शिपाईचा देखील अभ्यासक्रम आहे मित्रांनो. फक्त हे 2 विषय काढून टाकले तर टोटल आपले किती होतात मित्रांनो? 70 होतात. ठीक आहे, तर अशा प्रकारचा आपल्याला प्रत्येक विषयावरती किती प्रश्न विचारले जातील हे तुम्ही इथं समजू शकता. तर त्याच अनुषंगाने आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स देखील उपलब्ध करून देतो मित्रांनो. त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती आपल्याला देऊन घेतो. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहे स्पेशल आपल्याला जिल्हा बँकेसाठी. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, गेल्या 3-4 वर्षापासून आपण जिल्हा बँकेच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. त्याच्यानुसार आपण इथं मागील क्वेश्चन पेपर देखील उपलब्ध करून देतोय शिपाई आणि लिपिक दोन्ही पदाच्या. ठीक आहे, याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय भेटणार आहे मित्रांनो. मागील 95 पेक्षा जास्त झालेल्या प्रश्नपत्रिका. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर लेटेस्ट झालेले लातूर, गोंदिया, पुणे, अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, ठाणे वगैरे लेटेस्ट झालेल्या सर्व जिल्ह्यांचे तुम्हाला शिपाई पदाचे देखील पेपर भेटतील. त्याचसोबत लिपिक या पदाचे पेपर देखील भेटतील उत्तरासोबत मित्रांनो. आणि हे पेपर मागील का देतोय मित्रांनो? कारण मागील पेपरमधून तुम्हाला बँकिंग सहकार याच्यावरतील जे प्रश्न आलेले होते तर भरपूर प्रश्न ऍज इट इज रिपीट होत असतात किंवा अभ्यासक्रमाचं स्वरूप तुम्हाला समजून येतं. ठीक आहे, आणि यातील बँकिंग सहकारचे प्रश्न रिपीट देखील होत असतात भरपूर. त्याच्यामुळे या मागील प्रश्नपत्रिका जरी केल्या तर त्यातील भरपूर प्रश्न तुम्हाला येतील मित्रांनो. तर ह्याच प्रश्नपत्रिकेमधून टोटल जर म्हटलं तर 8000 प्लस तुमचे प्रश्न इथं कव्हर होऊन जातील मित्रांनो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त सर्व विषयांच्या टॉपिक नुसार प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या सेपरेट विषयाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये मराठी देखील भेटेल, इंग्लिश देखील भेटेल, गणित बुद्धिमत्ता, त्यासोबत आपल्याला IMP GK लेटेस्ट चालू घडामोडी तुम्हाला भेटून जाईल. सर्व लेटेस्ट चालू घडामोडी भेटेल. संगणकाच्या देखील नोट्स देतोय, परंतु संगणक विषय हा नाहीये, इंग्लिश विषय तुम्हाला नाहीये. परंतु जर तुम्ही लिपिकसाठी फॉर्म भरला असाल तर त्याच्यासाठी
आपल्यासाठी देखील काम येतील मित्रांनो। याच्यासोबत बँकिंग सहकारच्या देखील तुम्हाला डिटेलमध्ये नोट्स उपलब्ध करून देतोय। बँकिंग सहकारचे सेपरेट आपण काय केलंय मित्रांनो, याच्यामध्ये बँकिंग सहकारचं सेपरेट पीडीएफ तयार केलंय, 150+ पेजेसचं ते पीडीएफ आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये टॉपिकची माहिती दिली आहे, टॉपिकची माहिती झाल्यानंतर लगेच त्याच्यावरती आयएमपी प्रश्न देखील आपण घेतलेले आहेत मित्रांनो, त्याचं देखील थोडक्यात स्वरूप देतो। आणि त्यासोबत बँकिंग सहकारचं सेपरेट आयएमपी प्रश्नाचं देखील आपण एक पीडीएफ तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये सेपरेट आयएमपी प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो। म्हणजे टॉपिकची माहिती देखील दिली आहे आणि आयएमपी प्रश्न देखील सेपरेट दिलेला आहे। थोडक्यात मी तुम्हाला एकदा डेमो पेज ओपन करून दाखवतो। तर बघा, हे आपलं बँकिंग सहकारचं थोडक्यात पेज आपल्याला इथं ओपन करून दाखवलेलं आहे मित्रांनो। इथे बँकिंगचे आपल्याला विषय दिलेले आहेत, ते टॉपिक दिलेत, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो। बघा या स्वरूपामध्ये संपूर्ण सर्वप्रथम अनुक्रमणिका तुम्ही बघू शकता, किती टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो। सर्व महत्त्वाचे जेवढे पण टॉपिक आहेत त्यातील जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सर्व कव्हर केलेले आहेत। आणि त्याच्यानंतर शेवटी आपण पुन्हा अत्यंत महत्त्वाचे जेवढे पण आपल्याला टॉपिक दिलेले आहेत, महत्त्वाचे असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला बँकिंग सहकारचे, ते सर्व याच्यामध्ये मी ऍड केलेत 50 टॉपिक पुन्हा एकदा, ठीक आहे। तर हे सर्व आपल्या या नोट्स मध्ये अशा प्रकारचं डिटेलमध्ये भेटून जाईल मित्रांनो। जसं की प्रकरण 1 होतं बँकिंगची मूलभूत माहिती, तर बँकिंग विषयी संपूर्ण महत्त्वाची माहिती, महत्त्वाचे जे पण आयएमपी पॉईंट असतील ते दिलेत, ठीक आहे। आपल्याला महत्त्वाचे उद्दिष्ट, वैशिष्ट्य हे सर्व काही ऍड केलेले आहेत। महत्त्वाचे एक्झामच्या आपल्याला रिलेटेड जे महत्त्वाचे पॉईंट असतील ते पॉईंट दिलेत आणि तो टॉपिक संपल्यानंतर लगेच त्याच्यावरती आयएमपी प्रश्न उत्तर या स्वरूपामध्ये आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत। तर खूप महत्त्वाचे असणार आहे आपल्याला स्पेशल सांगली जिल्हा मध्यवर्तीसाठी। पुन्हा दुसरा टॉपिक झाला लगेच त्याचे महत्त्वाचे आयएमपी प्रश्न, त्याच्यानंतर लगेच तिसरा टॉपिक सुरू झाला, त्या टॉपिकची महत्त्वाची माहिती झाल्यानंतर त्याच्यावरती लगेच महत्त्वाचे आयएमपी प्रश्न, या स्वरूपानुसार आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत। हे फक्त एक पीडीएफ झालं मित्रांनो। बँकिंग सहकारचं अशाच प्रकारच्या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील। आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आयएमपी प्रश्नांचं आपण सेपरेट बँकिंग सहकारचं अजून एक पीडीएफ याच्यामध्ये उपलब्ध करून देतो मित्रांनो। टोटल जर म्हटलं तर आपल्या नोट्स मध्ये टोटल किती पीडीएफ असणार आहेत मित्रांनो, टोटल एकत्रित जर विचार केला तर आपल्या नोट्स मध्ये 15+ पीडीएफ तुम्हाला भेटतील प्रत्येक विषयाच्या। आणि मागील क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला सेपरेट भेटून जातील, ठीक आहे। क्वेश्चन पेपरच्या वेगवेगळ्या पीडीएफ आहेत मित्रांनो। प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी प्रश्नपत्रिका आपल्याला वेगवेगळं पीडीएफ बघण्यासाठी भेटेल। शिपाई आणि लिपिकचं दोन्हीचं आपल्याला सेपरेट जे पेजेस आहेत, जे पीडीएफ आहेत ते वेगवेगळे बघण्यासाठी भेटतील मित्रांनो। सर्व डिटेलमध्ये आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय स्पेशल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीसाठी, ठीक आहे। जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर जॉईन कसं व्हायचं मित्रांनो, तर बघा इथे आपल्याला नंबर दिलेला आहे 9139643199, या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे। अजून एक नंबर देतो, तर बघा आपला अजून एक नंबर घ्या मित्रांनो, 9665, ठीक आहे, 9665 181769, ठीक आहे, 9665 181769। दोन्ही नंबर फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमला आहेत मित्रांनो। कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करा आणि कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा, ठीक आहे। कोणत्याही नंबरवरती पेमेंट करू शकता, दोन्ही नंबर पेमेंटसाठी आणि दोन्ही नंबर व्हॉट्सअपसाठी देखील आहे। पेमेंट करून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचे, पेमेंट किती असणार आहे 229, ठीक आहे, 229चं तुम्हाला पेमेंट करायचं। याच्यामध्ये हे सर्व काय भेटणार आहे, बहुतेक ठिकाणी या आपल्या नोट्स कमी किमतीमध्ये घेऊन जास्त किमतीमध्ये आपल्याला सेल करण्याचं काम चालू आहे युट्यूबवरती वगैरे किंवा टेलिग्राम किंवा आपल्याला वेबसाईटवरती, तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। आपण कोणत्याही प्रकारचं पेमेंट इथं वाढवलेलं नाहीये मित्रांनो। या सर्व नोट्स तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील, मागील क्वेश्चन पेपर भेटतील आणि बाकी सर्व विषयांच्या नोट्स भेटतील। आणि सांगलीसाठी स्पेशल सांगली जिल्ह्याची माहिती, सांगली जिल्हा माहिती, ठीक आहे, सांगली जिल्ह्याची माहिती ही सर्व तुम्हाला इथं याच नोट्समध्ये भेटून जाईल। तुम्हाला सेपरेटली पे करावं लागणार नाही, वन टाइम तुम्हाला या नोट्ससाठी पेमेंट करावं लागणार आहे 229चं। याच्यामध्ये सर्व विषयाच्या नोट्स, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि जिल्हा माहिती, आता जिल्हा माहिती देखील तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल मित्रांनो, ठीक आहे। तर हे दोन्ही नंबर आहेत मित्रांनो। तुम्हाला काय करायचंय, कोणत्याही नंबरवरती पेमेंट करायचंय, कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचंय व्हॉट्सअपवरती। त्याच्यानंतर 2 ते 5 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट आल्यानंतर तुमचा नंबर सेव्ह करून तुम्हाला सर्व नोट्स व्हॉट्सअपवरती पाठवल्या जातील मित्रांनो, पीडीएफ स्वरूपामध्ये। चला, अशा प्रकारच्या आपल्याला या नोट्स बद्दल संपूर्ण माहिती समजून आलेली असेल। आता पुढील माहिती आपण जाणून घेऊयात। तर इथे बघा, परीक्षा जी आहे मित्रांनो ती ऑफलाईन होणार आहे, त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तर याच्यामध्ये आपल्याला हे विषय दिलेत मराठी, त्यासोबत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, जिल्ह्याची माहिती। सर्वात महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न येत होता की जिल्ह्याची माहिती याच्यावरती किती प्रश्न येतील, तर 9-10 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील। थोडेसे प्रश्न इथं विषयानुसार थोडेसे कमी जास्त होऊ शकतात, काय अडचण नाही। जिल्ह्याची माहिती डिटेलमध्ये तुम्हाला भेटून जाईल आपल्या याच नोट्समध्ये, ठीक आहे। त्याच्यासाठी सेपरेट तुम्हाला पेमेंट करण्याची गरज नाही। लेटेस्ट चालू माहिती, जिल्ह्याची संपूर्ण लेटेस्ट अपडेटेड माहिती तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल मित्रांनो।
मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे 70 प्रश्न विचारले जातील. 75 मिनिटाचा टायमिंग असणार आहे मित्रांनो हे प्रश्न सोडवण्यासाठी. आता लेखी परीक्षा झाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असणार आहे मित्रांनो, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत. ठीक आहे, आता कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत एकाच दिवशी होईल मित्रांनो. मुलाखतीसाठी आता सर्वप्रथम लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं काय होणार आहे मित्रांनो, कागदपत्र पडताळणी. ठीक आहे, कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे. ठीक आहे, मुलाखत आपण इथं म्हणूयात. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे बघा, आणि मुलाखत वगैरे झाल्यानंतर आपली अंतिम निवड यादी इथं जाहीर केली जाईल मित्रांनो. ठीक आहे, मुलाखतीसाठी 1:3 या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल. आता याच्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील, ठीक आहे, जे पण विद्यार्थी जास्त गुण मिळवतील त्यातील 1:3 म्हणजे एका पदासाठी 3 विद्यार्थ्यांना इथं मुलाखतीसाठी आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल मित्रांनो. ठीक आहे, आता कागदपत्र पडताळणी व्यवस्थित झाली की लगेच तुमची मुलाखत त्याच दिवशी होऊन जाते मित्रांनो. ठीक आहे, मुलाखतीसाठी आपल्याला इथं टोटल 30 गुण असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला मुलाखत याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला बघा, मुलाखतीला मध्ये आपल्याला काय विचारलं जातं याच्यामध्ये जर म्हटलं तर उमेदवाराचं व्यक्तिमत्व म्हणजेच तुमचं राहणीमान कसं आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे. ठीक आहे, इथं बघा आपल्याला शारीरिक क्षमता, संवाद कौशल्य, बँकेची प्राथमिक माहिती. ठीक आहे, त्याच्यानंतर सेवावृत्ती व जे पण आपले विचार वगैरे आहेत त्याच्यावरती तुम्हाला मुलाखतीला गुण दिले जातील. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला बँकिंगची जी पण महत्त्वाची माहिती त्याच्यावरती 2-3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यासोबत जर म्हटलं तर तुमची शारीरिक क्षमता कशी आहे ती तुमची बघितली जाईल मित्रांनो. ठीक आहे, त्यासोबत आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, ठीक आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे, राहणीमान कशी आहे, म्हणजे थोडक्यात कम्युनिकेशन स्किल कसं आहे हे देखील तुमचं बघितलं जाईल मित्रांनो. गेल्यानंतर तुम्हाला थोडक्यात 1-2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देताय, कोणत्या पद्धतीने देताय, न गुंतता आपण कॉन्फिडन्स मध्ये कसं उत्तर देताय, हे सर्व गोष्टी बघितल्या जातात. जायच्या वेळेस तुम्ही व्यवस्थित जायचं. दाढी मिशा जर विद्यार्थी असेल, मुलगा असेल तर दाढी मिशा व्यवस्थित तुम्ही शेप मध्ये कापलेला असायला पाहिजे. फॉर्मल ड्रेसमध्ये व्यवस्थित आपल्याला सेटिंग वगैरे करून जायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, केस बारीक, त्यासोबत दाढी वगैरे छोटी करून गेलेलं पाहिजे. या सर्व गोष्टी बघितल्या जातात, त्यांना तुम्हाला इथं गुण दिले जातात मित्रांनो. आणि गेल्यानंतर 3-4 प्रश्न तुम्हाला बँकिंगच्या संदर्भात विचारले जाऊ शकतात. एखादा प्रश्न विचारला तर त्याचं न चुकता तुम्हाला उत्तर कसं देता येते, जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर स्पष्टपणे न घाबरता व्यवस्थित तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ह्या सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत मित्रांनो. त्याला तुम्हाला इथं 30 गुण इथं दिले जाणार आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारची इथं मुलाखत असणार आहे. म्हणजे लेखी परीक्षा झाली मित्रांनो. लेखी परीक्षेमध्ये ज्या पण उमेदवारांना जास्त गुण मिळतील तर त्यांचा 1:3 या प्रमाणामध्ये आपल्याला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल मित्रांनो. कागदपत्र लगेच तुमची तिथं कागदपत्र पडताळणी झाली की लगेच तुमची तिथं मुलाखत सुरू होईल मित्रांनो. मुलाखत झाल्यानंतर तुमची इथं डायरेक्टली अंतिम निवड यादी इथं लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे, अंतिम निवड यादी. ठीक आहे, अशा प्रकारचं इथं तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे मित्रांनो. संपूर्ण तुम्हाला इथं समजून आलेली असेल. ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला जर म्हटलं तर परीक्षा फी किती असणार आहे मित्रांनो, याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे मित्रांनो. परीक्षा फी टोटल जर म्हटलं तर बघा, आता परीक्षा शुल्क खाली दिलंय आणि पेमेंट विषयी इथं आपल्याला माहिती दिलेली आहे. तर बघा, प्रोबेशन पिरियड किती असणार आहे, म्हणजेच आपल्याला ट्रेनिंग पिरियड किती असणार आहे मित्रांनो, तर 1 वर्षाचा असणार आहे मित्रांनो. तो किती असणार आहे, 1 वर्षाचा. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर थोडक्यात बघा काय असतं मित्रांनो, 1 वर्षामध्ये तुम्हाला किती आपल्याला पेमेंट दिलं जाणार आहे मित्रांनो, 12,000चं पेमेंट दिलं जाणार आहे मित्रांनो. प्रत्येक महिन्याला जोपर्यंत 1 वर्ष होत नाही तोपर्यंत आपल्याला, जो आपण थोडक्यात जर म्हटलं तर ट्रेनिंग पिरियड, ठीक आहे, असं आपण समजू शकता. ठीक आहे, आता त्याच्या संदर्भात 1 वर्ष हे पूर्ण होते, त्याच्यानंतर लगेच तुमचं जे पेमेंट आहे 18 ते 20,000च्या दरम्यान जाणार आहे मित्रांनो. 1 वर्षासाठी पेमेंट थोडंसं कमी असणार आहे, 12,000 रुपये. आणि त्याच्यानंतर लगेच तुमचं जेव्हा ट्रेनिंग पिरियड संपून जाईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इतर देय भत्ते, महागाई भत्ते, ठीक आहे, इतर देय भत्त्यांचा समावेश असतो मित्रांनो. बँकिंगच्या नियमानुसार प्रत्येक बँकेमध्ये थोडेसे वेगवेगळे असतात, ते लगेच इथं समावेश होतो. म्हणजे तुमचं पेमेंट लगेच 1 वर्षानंतर इथं 15 ते 20,000पर्यंत इथं वाढणार आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं काळजी करण्याची गरज नाहीये मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेमेंट चांगलं असणार आहे मित्रांनो. आणि हे पेमेंट 4 ते 5 वर्षामध्ये आरामशीर 25 ते 30,000च्या दरम्यान आरामशीर जातं मित्रांनो. एवढा पण कालावधी लागत नाही. काही ठिकाणी वेगवेगळ्या बँकेमध्ये अगदी 2 वर्षामध्ये तुमचं पेमेंट शिपाई या पदाचं देखील 30,000च्या दरम्यान आहे मित्रांनो. त्याच्यामुळे चांगली इथं नोकरीची संधी भेटत आहे, कायमस्वरूपी नोकरीची संधी भेटत आहे मित्रांनो. परमनंट स्वरूपामध्ये ही नोकरी असणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे जर तुम्ही इतर गव्हर्नमेंट पद भरतीची तयारी करत असाल मित्रांनो, तिथे तुमचं सिलेक्शन होत नसेल तर तुम्हाला इथं सांगलीच्या विद्यार्थ्यांसाठी एकदम चांगली संधी असणार आहे. आणि या पद भरतीसाठी अर्ज खूप कमी येतात, ही गोष्ट असणार आहे मित्रांनो.
आता गव्हर्नमेंटची कोणतीही पदभरती बघा मित्रांनो, जर एक जागा असेल तर एक जागासाठी 100 प्लस इथं अर्ज येतात मित्रांनो. कॉम्पिटिशन खूप जास्त असतं. परंतु आता लेटेस्ट सांगली जिल्ह्यात मध्यवर्तीचा जर विचार केला तर लिपिक या पदासाठी, ठीक आहे, लिपिक या पदासाठी जर विचार केला तर टोटल 444 जागा होते मित्रांनो. अर्ज आले 19,000च्या दरम्यानमध्ये एक पदासाठी जवळपास 43 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे. यातील फक्त विद्यार्थी येतील 40 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन राहील. जेव्हा परीक्षा होईल तर परीक्षेला भरपूर विद्यार्थी अब्सेंट असतात. त्याच्यानुसार जर म्हटलं तर एका पदासाठी फक्त आपल्याला किती सांगता येईल, 40 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन, म्हणजे प्रत्येक एका 40 विद्यार्थी मागून एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल मित्रांनो. कॉम्पिटिशन खूप कमी असतं. आणि तेव्हा जर म्हटलं तर सांगली जिल्ह्यासाठी 30% जागा इतर भाग जे जिल्ह्याचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ठेवल्या होत्या. परंतु आता शिपाईसाठी तसं नाहीये मित्रांनो. फक्त सांगली जिल्ह्यातीलच उमेदवार 100% इथं अर्ज भरू शकतात. त्याच्यामुळे अजून अर्ज कमी येणार मित्रांनो. अर्ज कमी आले म्हणजे मेरिट खूप कमी लागणार आहे. इथं ही गोष्ट लक्षात घ्या. थोडाफार जरी अभ्यास केला तर तुमचे इथे सिलेक्शन होऊन जाण्याचे चान्स खूप जास्त असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं इथं आपल्याला जे पेमेंट असणार आहे त्याच्याबद्दल इथं माहिती समजून आली. पेमेंट कसं वाढत जातं याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली. परीक्षा शुल्क थोडंसं कमी ठेवलेलं आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर आता पुणेसाठी जवळपास जर म्हटलं तर पुणेसाठी 1964 एवढं परीक्षा शुल्क होतं. आता लेटेस्ट 10 तारीख शेवटची होती अर्ज भरण्याची. परंतु सांगलीसाठी इथं कमी ठेवलेलं आहे. थोडं चांगलं झालेलं आहे मित्रांनो. परीक्षा शुल्क 500 रुपये ठेवलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 90 रुपये, ठीक आहे. आणि हे आपल्याला 90 रुपये कशाचे असणार आहे मित्रांनो, 18% जीएसटीचे असणार आहे. म्हणजे टोटल आपल्याला 590 रुपये परीक्षा शुल्क इथं भरावे लागणार आहेत मित्रांनो. आणि इथे एक बहुतेक विद्यार्थी कन्फ्युज होतील मित्रांनो, 21 शेवटची तारीख असणार आहे. तर ती सायंकाळी इथं रात्रीचं 12 वाजेपर्यंत नाहीये मित्रांनो. ठीक आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच राहणार आहे. इथं ही गोष्ट लक्षात घ्या. इथं बहुतेक विद्यार्थी त्याच दिवशी फॉर्म भरायला बघतात शेवटच्या तारखेच्या दिवशी, आणि 12 वाजेपर्यंत इथं मुदत नाहीये. 5 वाजेपर्यंत सायंकाळी, ठीक आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. परीक्षा शुल्क थोडंसं कमी आहे पुण्यापेक्षा. ही एक चांगली गोष्ट झालेली आहे. लेखी परीक्षा संदर्भात इथं काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. उमेदवारास आपल्याला बघा काय म्हटलेलं आहे, इंग्रजी व मराठी भाषेचं ज्ञान इथं असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो. आणि बाकीची जर म्हटलं तर बाकीची महत्त्वाची माहिती इथं दिलेली आहे, जी की तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये आपण संपूर्ण माहिती बघू शकता. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचे आणि अर्ज कसा भरायचा याच्याविषयी खाली माहिती दिलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती सेपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. तो बघून तुम्ही घर बसल्या न चुकता ऑनलाईन अर्ज भरू शकता. किंवा जर आपल्या टीम कडून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर बघा तुम्हाला एक अजून नंबर देतो मित्रांनो, त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता अतिशय कमी किमतीमध्ये न चुकता घर बसल्या व्यवस्थित. ठीक आहे. त्यासाठी हा नंबर असणार आहे मित्रांनो 8856 91 31 99. ठीक आहे. 8856 91 31 99 याच्या नंबरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज भरून पाहिजे सांगली जिल्हा मध्यवर्तीचा शिपाई या पदाचा. त्याच्यानंतर सर्व कागदपत्र लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल. ते कागदपत्र तुम्हाला पाठवायचे मित्रांनो. त्याच्यानंतर कागदपत्र पाठवल्यानंतर घर बसल्या तुम्हाला न चुकता तुमचा ऑनलाईन अर्ज देखील भरून दिला जाईल मित्रांनो. काळजी करू नका आपल्या टीम सोबत काम करून. ठीक आहे. तर अशा प्रकारची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पद भरतीची संपूर्ण जाहिरात आलेली मित्रांनो. जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित सांगून घेतलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लगेच जॉईन व्हा. सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. ठीक आहे. अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे. आणि म्हटलं होतं कागदपत्र यादी तुम्हाला मी देईल मित्रांनो. तर कागदपत्राची यादी आहे मित्रांनो, ती आपल्याला ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल आपल्या टीम कडून तर तुम्हाला मेसेज करायचा व्हॉट्सअपवरती, तुम्हाला कागदपत्र यादी सेंड केली जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारची आपण संपूर्ण माहिती देऊन घेतलेली आहे. तर चला आता भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.